नमस्कार सर्वांचे आपल्या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. विचार करा, जर आपल्या दुःखाचे आणि तणावाचे कारण बाहेरील परिस्थिती नसून लहानपणापासून आपल्याच नकळत आपल्या मनावर बिंबवलेले काही खोटे नियम असतील तर? हो, आणि आपण आयुष्यभर ज्या गोष्टींना सत्य मानत आलो तो केवळ एक भ्रम असेल तर? अगदी. आज आपण अशा एका सत्याचा शोध घेणार आहोत जी आपल्याला खऱ्या अर्थाने स्वतंत्र करू शकते. आज आपण द 4 अग्रीमेंट्समधील सर्वात पॉवरफुल आयडिया समजून घेणार आहोत. आणि हे पुस्तक निवडण्यामागचं कारण म्हणजे डॉन मिगेल रुईज यांनी लिहिलेलं हे पुस्तक जगभरात लाखो लोकांनी वाचलंय आणि अनेकांचं आयुष्य बदलणारं ठरलंय. हो ना. म्हणजे हे प्राचीन मेक्सिकोमधल्या टोल्टेक ज्ञानावर आधारित आहे. मानवी मनाचा त्यांनी जो सखोल अभ्यास केलाय तो खरंच अवाक करणारा आहे. राईट. आणि मला या पुस्तकाच्या सुरुवातीचीच एक अतिशय रंजक संकल्पना खूप आवडली. ती म्हणजे डोमेस्टिकेशन ऑफ ह्युमन्स. हा, तो भाग खूपच महत्वाचा आहे. म्हणजे मानवाचे पाळीव प्राण्यांसारखे झालेले पालनपोषण. आपण लहानपणापासून समाजाचे, कुटुंबाचे आणि धर्माचे नियम अगदी नकळत स्वीकारतो. आणि समाजाच्या सामूहिक स्वप्नात, ज्याला पुस्तकात द ड्रीम ऑफ द प्लॅनेट म्हटलंय, त्यात आपण कुठेतरी अडकून जातो. एकदम बरोबर. आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपण आपले विचार किंवा नियम स्वतः निवडत नाही. बघा, कुणीतरी आपल्याला सांगतं काय बरोबर आणि काय चूक. आपण जर त्यांच्या मनासारखं वागलो तर आपल्याला शाबासकी मिळते. हो, गुड बॉय किंवा गुड गर्ल म्हटलं जातं. एक्झॅक्टली. आणि जर आपण नियमांच्या विरुद्ध गेलो तर शिक्षा मिळते. या प्रक्रियेत आपल्याला इतरांच्या मान्यतेची सवय लागते आणि आपण स्वतःशीच काही खोटे नियम बनवतो किंवा अग्रीमेंट्स करतो. आणि यातून बाहेर पडून स्वतःचं नंदनवन कसं निर्माण करायचं हे या पुस्तकातून शिकायला मिळतं. या प्रवासाची सुरुवात होते पहिल्या करारापासून. बी इम्पेकेबल विथ युअर वर्ड, म्हणजेच तुमच्या शब्दांशी प्रामाणिक रहा. हा पहिला करार ऐकायला खूप साधा वाटतो, पण हा सर्वात शक्तिशाली आहे. इम्पेकेबलचा लॅटिन अर्थ आहे पाप न करणे. म्हणजे खोटं न बोलणं इतकंच नाहीये का हे? नाही, त्याहून खूप खोल आहे. स्वतःच्या विरुद्ध जाणं हे सर्वात मोठं पाप आहे. आपला शब्द हे एक जादू आहे. आपण जे बोलतो त्यातून आपलं आयुष्य घडतं किंवा बिघडतं. स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल नकारात्मक बोलणं म्हणजे एक प्रकारची ब्लॅक मॅजिक किंवा काळी जादू करण्यासारखंच आहे. अरे बापरे, इथे मला ते कम्प्युटर व्हायरसचं उदाहरण द्यावंसं वाटतंय. हो, ते नक्की सांगा. म्हणजे बघा, गॉसिप करणं किंवा दुसऱ्यांची निंदा करणं म्हणजे आपण दुसऱ्याच्या मनात संशयाचा एक व्हायरस पेरतो आणि यामुळे त्यांच्या मनात मिटोटे निर्माण होतो. मिटोटे म्हणजे तो मनातील गोंधळ किंवा हजारो आवाजांचा कोलाहल. राईट. आणि शब्दांची ही ताकद किती भयंकर असू शकते याचा एक अत्यंत भावस्पर्शी उदाहरण पुस्तकात दिलंय. एका आई आणि तिच्या लहान मुलीची गोष्ट. हो, ती गोष्ट खरंच मनाला भिडते. म्हणजे एक आई ऑफिसमधून खूप थकून घरी येते. तिला भयंकर दुखी होत असते. तिची लहान मुलगी मात्र आनंदात मोठ्याने गाणी गात असते. तिचा तो आवाज आईच्या डोकेदुखीला आणखी वाढवतो. शेवटी आईचा संयम सुटतो आणि ती रागाने ओरडते, गप्प बस, तुझा आवाज किती बेसूर आणि वाईट आहे. बापरे, त्या लहान मुलीला काय वाटलं असेल? तेच तर, आईला खरंच तिचा आवाज वाईट वाटत नसतो. तिला त्या क्षणी फक्त शांतता हवी असते. पण ती लहान मुलगी तो विचार मान्य करते, ती स्वतःशी एक अग्रीमेंट करते आणि आयुष्यात पुन्हा कधीच गात नाही. अरे रे, एका क्षणाच्या रागात उच्चारलेले शब्द एका व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य कसं बदलून टाकतात. हेच ते ब्लॅक मॅजिक. म्हणूनच प्रॅक्टिकल लेव्हलवर बघायचं तर कोणत्याही शब्दाचा वापर करण्यापूर्वी विचार करा. स्वतःला आणि इतरांना दोष देणं थांबवा. शब्दांचा वापर सत्य आणि प्रेमासाठी करा. हीच खरी वाईट मॅजिक आहे. खरंच, हे खूपच प्रभावी आहे. आणि हे ऐकल्यावर जाणवतो की आपले शब्द जर इतके महत्वाचे आहेत तर इतरांचे शब्दही आपल्याला लागतात. आणि इथेच आपला दुसरा करार येतो, डोंट टेक एनिथिंग पर्सनली, म्हणजेच कोणतीही गोष्ट वैयक्तिकरित्या घेऊ नका. एक्झॅक्टली. इतर लोक जे काही बोलतात किंवा वागतात त्याचा आपल्याशी काहीही संबंध नसतो. म्हणजे कसं? ते त्यांच्या स्वतःच्या मानसिक अवस्थेचं आणि स्वप्नांचं, ज्याला आपण पर्सनल ड्रीम म्हणतो, त्याचं प्रतिबिंब असतं. पण मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. जर कोणी थेट आपल्या कमकुवतपणावर किंवा असुरक्षिततेवर हल्ला केला तर ते वैयक्तिकरित्या कसं घेऊ नये? राग तर येणारच ना. हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे. पण हे समजून घ्या की लोक त्यांच्या स्वतःच्या भीती आणि नियमांनुसार, ज्याला पुस्तकात बुक ऑफ लॉ म्हटलंय,
त्यानुसार जगतात. जर कोणी रस्त्यावर येऊन आपल्याला विनाकारण मूर्ख म्हटलं तर तो त्यांच्या मनातील गोंधळ आहे, आपला नाही. अच्छा, म्हणजे जर कोणी माझ्यावर रागवत असेल तर ते त्यांच्या आत असलेल्या भीतीमुळे आहे. अगदी बरोबर. आपण फक्त त्यांच्या रागाचं निमित्त असतो. राईट. जसं ऑफिसमध्ये बॉस अचानक ओरडला तर आपण लगेच स्वतःला दोष देतो. पण बॉस कदाचित घरच्या भांडणातून आलेला असू शकतो. हो ना. म्हणूनच इतरांचं मत हे इमोशनल पॉयझन किंवा भावनिक विष आहे. जर आपण ते वैयक्तिकरित्या घेतलं नाही तर आपण त्या विषापासून मुक्त राहतो. लोकांच्या स्तुतीवर किंवा टीकेवर अवलंबून राहणं थांबवणं हे खूप गरजेचं आहे. हे खरंच प्रॅक्टिकल आहे. पण जर आपण गोष्टी पर्सनली घेणं बंद केलं तरीही अनेकदा गैरसमज होतातच. आणि याचं कारण म्हणजे आपला तिसरा करार, डोंट मेक अझम्पशन्स, गृहीतके बांधू नका. हा माणसाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. आपण प्रत्येक गोष्टीचा स्वतःच्या मनानेच अर्थ काढतो आणि त्या गृहीतकाला पूर्ण सत्य मानून चालतो. आणि संवादाअभावी नात्यांमध्ये कितीतरी गैरसमज निर्माण होतात. म्हणजे नात्यांमधील एक खूप सामान्य गोष्ट बघा, आपण अनेकदा खोटे गृहीत धरतो की आपल्या जोडीदाराला आपल्या गरजा न सांगता समजल्या पाहिजेत. हो, कारण ते आपल्यावर प्रेम करतात असा आपला समज असतो. राईट. जर त्याचं माझ्यावर प्रेम असेल तर त्याला समजायलाच हवं मला काय हवंय. ही खूप चुकीची अपेक्षा आहे. आणि पुस्तकात यावर एक मॉलमधलं खूप छान उदाहरण दिलंय. कोणतं? समजा आपण मॉलमध्ये चालत आहोत आणि कोणीतरी आपल्याकडे पाहून हसतं. आपण लगेचच मनातल्या मनात त्यांच्यासोबत लग्न आणि भविष्याचं एक संपूर्ण काल्पनिक स्वप्न रंगवायला लागतो. अरे बापरे, हो, हे असं अनेकदा होतं. किंवा नवरा घरी आल्यावर बायको रागात असते आणि नवऱ्याला वाटतं की तिने न सांगता त्याला कारण समजायला हवं. इथे दोघांनी एकमेकांबद्दल अझम्पशन्स केलेली असतात. एक्झॅक्टली. आणि यावर प्रॅक्टिकल उपाय एकच आहे. मनात शंका असल्यास प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवा. म्हणजे थेट विचारायचं. हो, स्पष्ट संवाद साधा, ज्यामुळे भविष्यातील मोठे वाद आणि गैरसमज टाळता येतील. हे पहिले 3 नियम पाळणं सोपं जावं यासाठी चौथा नियम खूप महत्वाचा आहे. द फोर्थ अग्रीमेंट, ऑलवेज डू युअर बेस्ट. नेहमी तुमची सर्वोत्तम कामगिरी करा. राईट. वरील 3 नियमांचे पालन करण्यासाठी हा चौथा नियम आवश्यकच आहे. पण इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपलं बेस्ट हे नेहमी सारखं नसतं. म्हणजे कसं? बघा, आजारपणात तुमचं बेस्ट वेगळं असेल आणि तुम्ही खूप आनंदात असताना तुमचं बेस्ट वेगळं असेल. रागात क्षमता वेगळी असते. अच्छा, म्हणजे आपण नेहमी 100% परफेक्ट असू असं नाही. हो, आणि हे समजणं गरजेचं आहे. कारण आपल्या मनात स्वतःला दोष देणारा एक जज आणि स्वतःला बळी समजणारा विक्टिम बसलेला असतो. या मानसिक चक्रातून बाहेर पडण्यासाठी कृती महत्वाची आहे. हो, इथे मला ते बौद्ध गुरूंचं उदाहरण आठवतंय. ते खूप सुंदर उदाहरण आहे. एका माणसाला ज्ञानप्राप्ती हवी असते. तो गुरूंकडे जाऊन विचारतो की मी दिवसातून 4 तास ध्यान केलं तर किती वेळ लागेल. बरं. गुरु म्हणतात 10 वर्ष. मग तो माणूस उत्साहाने विचारतो, जर मी 8 तास ध्यान केलं तर? त्याला वाटलं असेल लवकर होईल. हो ना. पण गुरु म्हणतात तर तुला 20 वर्ष लागतील. कारण जर तू तुझ्या क्षमतेपेक्षा जास्त ओझं घेशील तर तू आयुष्याचा आनंद गमावून बसशील. बाप रे, हा किती मोठा धडा आहे. जसं फॉरेस्ट गम्पच्या उदाहरणात बघायला मिळतं. त्याने फक्त कृतीवर लक्ष केंद्रित केलं. एक्झॅक्टली. कोणत्याही फळाची किंवा बक्षिसाची अपेक्षा न ठेवता काम करा. जसं फक्त पगाराच्या दिवसाची वाट पाहत काम करू नका. काम करण्याचा आनंद घ्या. राईट. दररोज स्वतःच्या क्षमतेनुसार 100% दिलं तर कधीही पश्चाताप होणार नाही. तर आता या सखोल चर्चेची वेगात उजळणी करूया. नक्कीच. आपण शिकलो की आपली जुनी बंधने तोडून नवीन स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. 1. शब्दांचा योग्य वापर करणे. 2. कोणतीही गोष्ट मनाला लावून न घेणे. 3. स्वतःच्या मनाने खोटे अर्थ किंवा गृहीतके न काढणे. आणि 4. प्रत्येक क्षणी आपली सर्वोत्तम कृती करणे. एकदम बरोबर. यामुळे आपण मनातील पॅरासाइटला हरवून स्वतःचं वैयक्तिक नंदनवन निर्माण करू शकतो. अगदी. जाता जाता एक अतिशय विचार करायला लावणारी गोष्ट सांगते. पुस्तकातील इनिशिएशन ऑफ द डेडचा हा संदर्भ आहे. जर मृत्यूच्या देवदूताने आपल्याला सांगितलं की आपल्याकडे जगण्यासाठी फक्त 1च आठवडा उरला आहे, तर आपण लोकांच्या मतांची पर्वा करू का? अजिबात नाही. नाही ना. नाही. आपण खऱ्या अर्थाने मुक्त होऊन जगू. मग तो शेवटचा आठवडा येण्याची वाट का पाहायची? खरंच हा विचार पूर्ण दृष्टिकोन बदलून टाकतो.
सर्वांना विनंती आहे की नवीन आलेले व्हिडिओ लगेच पाहता येतील यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तुम्हाला यापैकी कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.